कडाक्याच्या थंडीत माणुसकीचा प्रकाश, मोहिनीताई नाईक ठरल्या संकटमोचक. मध्यरात्री जंगलात अपघातग्रस्तांना मदतीचा हात, मोहिनी नाईक यांची सामाजिक बांधिलकी. पुसद दिग्रस रस्त्यावर माणुसकी जिवंत, मोहिनी नाईक यांनी केली मदत. रात्री 1 वाजता थांबली माणुसकीची गाडी, नगराध्यक्ष मोहिनी नाईक यांचा आदर्श. पुरुषांच्या गाड्या न थांबल्या, महिलेनं जागवली माणुसकी, मोहिनी नाईक यांचं कौतुक. अपघातग्रस्त जोडप्यासाठी देवदूत ठरल्या मोहिनीताई नाईक. जंगलातील संकटात नगराध्यक्षांचा माणुसकीचा हस्तक्षेप, सत्तेपेक्षा माणुसकी मोठी, मोहिनी नाईक यांची मध्यरात्री मदत कार्य. थंडीत गोठलेल्या रात्री माणुसकीची ऊब, मोहिनी नाईक यांचा प्रेरणादायी प्रसंग. तेलंगणा येथील जोडप्याला पुसदमध्ये दिलासा, मोहिनी नाईक यांचा पुढाकार. पद प्रतिष्ठा विसरून माणुसकी जपली, मोहिनी नाईक सर्वत्र कौतुकास पात्र. कडाक्याच्या थंडीत माणुसकीचा धर्म जपला. पुसद दिग्रस रस्त्यावर मध्यरात्री अपघातग्रस्त जोडप्याला मदत, मोहिनी नाईक यांचं सर्व स्तरातून कौतुक. कडाक्याच्या जीव घेणाऱ्या थंडीतही माणुसकीची ऊब जपणारी कृती पुसद परिसरात पाहायला मिळाली. राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या पत्नी तथा पुसद नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा मोहिनीताई नाईक यांनी मध्यरात्री जंगलातील रस्त्यावर अपघातग्रस्त जोडप्याला सर्वतोपरी मदत करत सामाजिक बांधिलकीचा आदर्श ठेवलाय. याबाबत सविस्तर वृत्त असे की नागपूरहून पुसदकडे येताना रात्री सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास पुसद दिग्रस मार्गावरील धुंदीच्या जंगलात अपघातग्रस्त वाहन मोहिनी नाईक यांच्या निदर्शनास आले. परिस्थितीची गंभीरता ओळखून त्यांनी तात्काळ आपली गाडी थांबवली. वाहनातील जोडप्याला बाहेर काढून त्यांना धीर देत सावरले. सुदैवाने त्या जोडप्याला गंभीर दुखापत झाली नव्हती. मात्र वाहनात अडकलेल्या त्यांच्या लाडक्या कुत्र्याच्या पिल्लांमुळे जोडपे अत्यंत व्याकुळ झाले होते. हे लक्षात येताच मोहिनी नाईक यांनी स्वतः पुढाकार घेत आपल्या चालकाच्या मदतीने दोनही पिल्लांना सुखरूप बाहेर काढले. ही कृती पाहून उपस्थितांचे मन हेलावले. यानंतर त्यांनी पोलीस विभागाला तात्काळ पाचारण केले. अपघातग्रस्त वाहन पुसद येथे आणून दुरुस्तीसाठी दिले. तसेच तेलंगणा राज्यातून आलेल्या त्या जोडप्याच्या राहण्याची व्यवस्था पुसदमधील हॉटेल अतिथी येथे स्वतः करून दिली. काही काळ त्या जोडप्याजवळ थांबून त्यांना मानसिक आधार देत धीर दिला. संकट काळात संकटमोचक ठरलेल्या मोहिनी नाईक यांचे त्या जोडप्याने मनापासून आभार मानले. विशेष म्हणजे पुरुष प्रधान संस्कृतीत त्या मार्गावरून अनेक वाहने जात असतानाही कुणीही थांबले नाही. मात्र एका महिलेने पुढाकार घेऊन केलेली ही मदत सर्वत्र कौतुकास पात्र ठरत आहे. या घटनेमुळे केवळ प्रशासकीय पदावर असलेली व्यक्ती म्हणूनच नव्हे तर माणुसकी जपणारी संवेदनशील व्यक्ती म्हणून मोहिनीताई नाईक यांची ओळख अधिक दृढ झाली असून त्यांच्या या कृतीचे सर्वच स्तरांतून अभिनंदन होत आहे.